आजपासून नवीन शुल्क लागू होण्याआधी अमेरिका आणि चीननं त्यांचे व्यापार युद्ध 10 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्यूंग 24 ऑगस्ट रोजी 3 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होतील. जूनच्या सुरुवातीला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. नेपाळ पुढील 2 वर्षांसाठी गिर्यारोहकांना हिमालयातील 97 शिखरे मोफत चढण्याची परवानगी देणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 4.12 कोटी घरे वाटप केली आहेत. भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेजची 3री फेरी उद्या नवी दिल्ली येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर एस जयशंकर, निर्मला सीतारमण, अश्विनी वैष्णव आणि पियुष गोयल यावेळी उपस्थित राहणार आहेत. 10 ऑगस्ट 2025 पर्यंत आधार फेस ऑथेंटिकेशन सिस्टीमने 200 कोटी व्यवहारांचा टप्पा ओलांडत केवळ 6 महिन्यात व्यवहारांची संख्या 100 कोटीवरून 200 कोटींवर दुप्पट झाली आहे. सागरी सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि श्रीलंका तटरक्षक दलांची 8वी उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या महिन्याच्या 24 तारखेला दिल्ली विधानसभेत 2 दिवसांच्या अखिल भारतीय वक्ता परिषदेचं उद्घाटन करतील. भारताची मासे निर्यात एका दशकात दुप्पट होऊन 60,000 कोटी झाली असे मंत्री राजीव रंजन सिंह यांनी जाहीर केलंय. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय की भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऑटोमोबाईल उद्योग म्हणून उदयास आलाय.